आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा वा वा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर देवीवर अपरकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा अपरकुमा देवीवर अपरकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम जय 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 राम हाची करावा विचार क्षणोक्षणात करावा विचार हाची करावा विचार क्षणोक्षणात करावा विचार पार भव सिंधू रमया पार भव सिंधू शिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य तो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान समागमी धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी समागमी धरावी संत समागमे धरावी आवडी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्था करावी तातडी परमार्था शिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य सकळ खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान म्हणे इह लोकीच्या व्यवहार म्हणे इह लोकीच्या व्यवहार इह लोकीच्या व्यवहार म्हणे इह लोकीच्या व्यवहार नका डोळे धुरे बरणी राव नका डोळे धुरे बरणी राव नका डोळे धुरे धरुणी राव ना शिवंत देह जाणार शिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हरी
Ah
आ
क्षणोक्षणाहाची करावा विचार, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकण, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकण, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकण, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. प्रथम नमन करुणी गणनाथा, उमा शंकराची आसुता, चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुन्निंद्रिहिं, समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम पांडुरंग
चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मोणी फणींद्र माथा मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः क्षणोक्षणाहाची क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग थोडासा इको कमी करा. महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न आणि थोडा ट्रबल द्या. सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक स्वरूपाचा विचार प्रकट करत असताना उपदेश करतायत. विठ्ठल क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भ सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सेवेला सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा आहे, अजून थोडासा बेस कमी करा. ज्या निमित्तानं सजन हो आजचं या ठिकाणी कीर्तन समर्पित होतंय कैलासवासी आदरणीय राजेंद्र सदाशिव दत्तात्रय सुपेकर आणि आदरणीय दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्ष श्राद्ध निमित्तानं आज या कार्यक्रमाची संपन्नता या ठिकाणी होतीये. सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतील. त्यातील पिंडदान हा एक महत्वाचा विधी या ठिकाणी वैदिक संस्कृतीत सांगितला आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं अन्नदान पिंडदान आणि ज्ञानदान या तिन्हीचा समन्वय साधत या कार्यक्रमाची संपन्नता या सुपेकर परिवाराने या प्रसंगी केलेली आहे. या परिवाराचा विचार केला असता आदरणीय माधुरीताई राजेंद्र सुपेकर पत्नी श्री आदरणीय दत्तात्रय बाळाजी सुपेकर वडील सौभाग्यवती आदरणीय सुमन दत्तात्रय सुपेकर आई श्री आदरणीय कृष्णा राजेंद्र सुपेकर मुलगा श्री आदरणीय रुपेश राजेंद्र सुपेकर मुलगा सौभाग्यवती आदरणीय प्राजक्ताताई कृष्णा सुपेकर सून असा असणारा परिवार आणि या परिवारावर या ठिकाणी दुःखाचा आघात सज्जनाव झालेला आहे. या परिवारातलं या ठिकाणी पितृछत्र हरपलेलं आहे. या परिवारातलं खऱ्या अर्थानं मायबापाचं लेकरू या ठिकाणी हरपलेलं आहे. या परिवारातलं पत्नीचा या ठिकाणी पती अर्थातच सहचारणी महत्वाचा असतो आणि खऱ्या अर्थानं असे अनेक दुःख या परिवाराला या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त होत असताना आज कैलासवासी राजेंद्र सदाशिव दत्तात्रय सुपेकर आदरणीय दादांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहेत. अनेक क्षेत्रातील मंडळी या दुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, शैक्षणिक असेल, सहकार असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद सर्व नामांकित नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांचा संपर्क झाला या ठिकाणी हा परिवार, या परिवाराचे खऱ्या अर्थानं चिरंजीव आदरणीय रुपेश दादा असतील, आदरणीय माधुरीताई असतील, आदरणीय कृष्णादादा असतील, या ठिकाणी या सर्वांनी या ठिकाणी संपर्क साधला. यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. आपल्या परिसरात अनेक यावर्षी या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आपल्या परिसरात आला आणि खऱ्या अर्थानं पारमार्थिक या ठिकाणी चिंतन ऐकणारा असणारा आपला हा परिसर आहे.
सजन हो, अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन केलेलं आहे. थोडीशी लेवल द्या आवाजाची. आणि म्हणून या ठिकाणी ही सेवा समर्पित करत असताना या परिवाराचा अंतःकरणातून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद उपस्थित आहेत, त्यांचं धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी गायली हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा. महाराजांचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. तसेच त्यांना साथ केली हरिभक्तपरायण, त्यांनी मला आधी साथ केली, फक्त नाव विसरलो. प्रवीण महाराज, आदरणीय प्रवीण महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी माझ्यासोबत आलेत आळंदी येथे पार्थराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, गायनामध्येही ज्यांचं विशारद आहे आणि पकवाजामध्येही ज्यांचं विशारद आहे आदरणीय हरिभक्तपरायण संतोषजी महाराज राऊत या ठिकाणी आलेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाचे साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण रुपेश महाराज या ठिकाणी आदरणीय रुपेश महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांनी याही आधी अनेक कीर्तनांना मला साथ केलेली आहे. महाराजांचा हातात गोडवा आहे, लयबद्धता आहे आणि चांगलं वादन आहे. महाराज आपल्या अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी माझ्यासोबत आळंदीहून आलेत मृदंग सम्राट या ठिकाणी माझे परमस्नेही जिवलग मित्र, अखंड महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं ज्यांचं खऱ्या अर्थानं चांगलं नाव आहे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज जमदडे गुरुजी या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं आहेत. इथली संस्था आहे का आळंदी, काय नाव? प्रदीप महाराज लोढे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्या संस्थेच्या मुलांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या साऊंड सिस्टीम या ठिकाणी अप्रतिम आहे. साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. कारण या ठिकाणी हॉल आहे आणि याच्यात साऊंड सिस्टीम लावणं ही ऑपरेटरची खऱ्या अर्थानं मोठी कसरत असते आणि म्हणून या ठिकाणी ऑपरेटर थोडेसे निहार आहेत. फक्त आमच्यावर लक्ष ठेवा, बाकी काय नाही. तुमची सिस्टीम चांगली, एक नंबर सिस्टीम आहे. काय होतं, मॉनिटर वगैरे या सगळ्या गोष्टी ऑपरेट करणं एवढं सोपं नाही. बाहेर ओपनला कीर्तन असल्याने त्यांना सोपं जातं, पण आत कुणाला किती आवाज द्यायचा, आवाजाचा रिटर्न, या सगळ्या गोष्टींचं आणि त्यांचं ज्ञान. काय नाव आहे त्यांचं? सुनील भाऊ का? सुनील भाऊंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि मला वाटतं सगळे कलाकार त्यांना बऱ्यापैकी ओळखतात. आले आले विठ्ठलराव तुम्ही त्यांना मिठी मारली. मला असं वाटतं तुमचं सगळ्यांचं जुनं प्रेम आहे. मला वाटतं आधी तुम्ही कधीतरी मला साथ केलेली असेल, कदाचित असेल, पण आपल्या लक्षात नाही आता एवढं, पण आता राहील. आदिर्दे चांगलं. या ठिकाणी सुपेकर परिवारानं फार सगळंच नियोजन अप्रतिम केलेलं आहे. पहा, सगळं नियोजन फार सुंदर आहे. कलाकार आहेत, गायक आहेत, वादक आहेत आणि जमलेला समुदाय समाज. आमच्या तिकडं काही ठिकाणी पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला 11:15 लोक जमतात. तुमच्या इकडं 11, 10:30 पासूनच लोकांची या ठिकाणी वर्दळ आहे. या परिवारानं कमवलेलं हे प्रेम आहे. आदरणीय बाबांनी जोडलेली ही माणसं आहेत आणि म्हणून या ठिकाणी सजन हो, अतिशय सुंदर, फार सुंदर नियोजन या प्रसंगी केलेलं आहे. या परिवाराची इच्छा आहे महाराज, या परिवारांची इच्छा आहे प्रवीण महाराज की कबीर महाराज आज तुम्ही थोडंसं बाप या विषयावर बोलावं, थोडं छत्रपती आणि शंभूराजे हे विषय सांगावेत. आदरणीय चिरंजीव या ठिकाणी रुपेश दादांनी मला भरपूर फोन केले. फोन म्हणजे एवढे फोन केले काय बोलायचंच काम नाही. मी रोज प्रवासात मला रोज त्यांचे 10-15 फोन होतेच. ते तारीख बसतच नव्हती. आजचा कार्यक्रम काय उलटा प्रवास आहे, पण तरी या ठिकाणी यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी ही सेवा मला या ठिकाणी घ्यावी लागली. सजनाव याच्यात आमचं मोठं पण नाही महाराज. कालची 3 कीर्तनं झाली. 3 कीर्तनं एका दिवशी करणं, आता ते इंदुरीकर कसं करत असते त्यांना त्यांचंच माहिती गड्या, पण 3 कीर्तनं एका दिवशी करणं फार अवघड जातं आणि याच्यात आवाज टिकवणं आणि छत्रपती शिवाजीराजे सांगावं असं प्रत्येकालाच वाटतं. आणि शिवराय म्हणजे काही हाय स्केलला सांगावं लागतं. ते मुळमुळीत आवाजात सांगण्याचा थोडाच विषय. आदरणीय ताईसाहेब यांनी सगळ्यांनी फोन केला. म्हणले महाराज थोडंसं पोवड्याची एखादी झलक द्या बरे. म्हणले जाता जाता आता हे पुण्यस्मरणाचं कीर्तन, याच्यात मर्यादा आहेत, याच्यात लिमिटेशन्स आहेत, पण तरीही छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातला आणि धर्मवीर शंभूराजांच्या जीवनातला बाप जाता जाता मांडून जाणार आहे. विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगातील भूमिका या ठिकाणी फार समर्पक आहे. महाराज सांगतात प्रत्येक क्षणाला विचार करा. हा विचार करा या संसार सागरातून मी कसा तरुण जाईल. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आणि मग हा दुर्घट असणारा संसार, दुःख देणारा संसार
जो आयुष्यभरच दुःख देईल. या संसारातून आम्हाला पहिले तीरावर जायचंय. याच्यासाठी परमार्थिक स्वरूपाचा विचार जगद्गुरु तुकोबा यांनी आमच्या अंतःकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला. ऐका सजना हो, ज्या वेळेस संतांना वाटलं की समाजाला उपदेश करण्याची गरज आहे, त्यावेळेस संतांनी समाजाला उपदेश करा. किंबहुना समाजाला उपदेश करण्यासाठी संत आले. विठ्ठल विठ्ठल रुपेश महाराज जगद्गुरु तुकोबा राय समाजाला उपदेश करण्यासाठी आले. पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. महाराज सांगतात आम्हाला कळवळ आमच्या अंतःकरणात, म्हणून आम्ही आलो. कुठून आलो आम्ही? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे. आलो याची कारणासे. बोलिले जरसी सात भावे भरताला, सात भावे भरताला. लाडू संतांचे मारले, आडराणी भरले जग. लाडू संतांचे मारले, आडराणी भरले जग. आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. दादा, या आडरात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही वैकुंठातून आलो. क्षणोक्षणाची करावा विचार. या जनमानसांपर्यंत परमार्थाचा विचार पोचवण्यासाठी आलो. महाराज, मग परमार्थ गरजेचा आहे? निश्चितच. लक्षात नाही का? या जगतात प्रवीण महाराज, या जगतात माणसाला मृत्यूचं दुःख नाहीये. इथं बसलेल्या कोण्याही व्यक्तीला विचारा, तुम्हाला दुःख मृत्यूचं आहे का? अरे तुम्हाला आम्हाला दुःख मृत्यूचं नाही. दुःख कशाचं आहे? दुःख आपला माणूस जाण्याचं आहे. लक्षात नाही का? मृत्यू येणारच आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला येणार त्याला एक ना एक दिवस जायचं. हे येथे बुरो नाही आले अवतार. येरते पामर दिवे गीते. येरते पामर दिवे गीते. नाही उरे आले अवतार. येरते पामर दिवे गीते. येरते पामर जीव किती. जर अवतार राहिले नाहीत म्हणजे आपण निश्चित जाणार आहे. आणि म्हणून सजनाओ, या ठिकाणी संत सज्जनांनी आपल्या समोर खऱ्या अर्थानं हा परमार्थाचा विचार ठेवला. महाराजांचं म्हणणं आहे, प्रत्येक क्षणाला विचार करा. तुमचा एकही क्षण विचारा वाचून जाऊ देऊ नका. विचारा वाचून न पाविजे समाधान. खऱ्या अर्थानं मग विचार कोणी करावा, विचार कोणता करावा आणि विचार का करावा, या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. विचार कोणी करावा, तर विचार मनुष्य देहाने करावा. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हे कधी कळेल सजना हो? हे स्वतःला विचारल्यावर कळेल मी वासुदेव तत्व आहे. आणि नाहीच विचारलं तर? मी काय सांगितलं मगाशी? संतांनी विचार केला आणि मग समाजाला विचार करायला सांगितला. पण संतांनी जो विचार केला तो संसारातला नाही केला. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. संतांचा विचार हा परमार्थातला विचार आहे. तुकोबारायांनी अखंड 42 वर्ष भगवत चिंतन केलं. ज्ञानोबारायांनी नामस्मरण केलं. सकल संत हे नामस्मरणाच्या मार्गावर होते. आणि मग एक मोठं वाक्य सोबत घेऊन जा. सजना हो, ज्यांच्या अंतःकरणात ज्यांच्या मुखात देवाचं नाम होतं, जाताना मात्र त्यांना मृत्यूचं भय नव्हतं, ना दुःख होतं. का? पहा सजना हो, या भूतलावर 5 गोष्टींचा निर्णय आपण यायच्या आधी आपल्या आईच्या पोटात असताना झालेला आहे.
आयुष्य कर्म वित्त विद्या आणि निधमेवच मृत्यू. मगाशी सांगितलं उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे. अर्जुना, आणि जो जन्माला येणार आहे त्याला एक ना एक दिवस जायचंय. या मृत्यू लोकातलं शाश्वत सत्य आहे. पण अर्जुना, खरं सांगू का, माणसं शोक करून बसून उपयोग नाही. मला खरं सांगायचं सजना हो, खरंच जाणार आहे. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. अरे जाणारच आहे. मौत से हर किसी की रिश्तेदारी. पाटील, काय वाटतं तुम्हाला? मौत से हर किसी की रिश्तेदारी. आज मेरी तो कल तेरी बारी. अजमेला पंजाबेला पाप मसना गेला. अजमेला पंजाबेला पाप मसना गेला. हो देखत देखत ना तू बतो. देखत देखत ना तू बतो. तो ही कैसा देखत देखत ना केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. अशा अनेक आले आणि अनेक गेले. अब्जाधीश आले साहेब आणि अब्जाधीश गेले. कोट्याधीश आले आणि कोट्याधीश गेले. स्मशानभूमीत येडा मारून या एक, आणि गेल्यावर नंतर सहज हाडावर पाय पडला. वो हड्डी कहती है इंसान. अरे किधर? बोले टहलने आए थे. फिर अरे जिस हड्डी पे पाव दे रहा ना वो हम भी कभी इंसान थे. कशाचा गर्व आहे? अहो महाराज, कवटी फुटस्तवर बी लोक थांबत नाही. तो काय दुःख आहे या जगाचं? काय दुःख आहे? फार जवळची माणसं गेली माणसांच्या. म्हणून माणसाला दुःख कशाचं आहे? तर आपला माणूस जाण्याचा आहे. महाराज सांगतात, हे जर दुःख तुमच्या अंतःकरणात वाटावं नाही तर क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू पार करूनच जावं लागल तर अंतःकरणात दुःख कमी होईल. ऐका सजनाओ, प्रत्येक क्षणाला विचार करा. महाराज, मग आम्ही विचार करत नाही का हो? तुकोबारा तुम्ही म्हणता विचार करा विचार करा. आमचा विचार चालू आहे. कांद्याचे आले की बटाट्यात घालू, बटाट्याचे आले की वांग्यात घालू, आणि वांग्याचे आले की सुनील भाऊ घरात घालू. चाललाय आपला विचार. पण मला आता ह्यो सांगा, ह्यो विचार काय कामाचा आहे? महाराज सांगतात, गड्या, हा विचार नाही सांगत. आम्ही जो विचार सांगितला, काही विचार शास्त्रात अनेक विचार आहेत. तसे अजून व्यवहारात विचार पाहिले तर काही विचार निरर्थक आहेत, काही विचार दुःखदायी आहेत, आणि काही विचार असे आहेत ते आत्मनात्मीचे विचार. मी 2च मिनिटात पहिले चरणावर ऐका. काही विचार दुःखदायी आहेत. ज्या विचारातून दुःख प्राप्त होतं त्याला दुःखदायी विचार म्हणतात. ज्या विचारातून काहीच अर्थ निष्पन्न होत नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात. सांगा निरर्थक विचार. 4-5 मित्र असे सहज बसले. एक जण म्हणला, काय रे, मला असं वाटतं समुद्राला आग लागली की मासे कुठे जाते? काय वाटतं बसणाऱ्यांना? हो सुपेकर सरपंच, समुद्राला आगल्यावर मासे कुठे जाते? लक्षात नाही का मला काय सांगायचे? सांगायचं तात्पर्य, त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा हुशार बसलेला. ते म्हणला समुद्राला आग लागल्यावर, संतोष महाराज ते म्हणला समुद्राला आग लागल्यावर म्हणला मासे झाडावर जाते. म्हणला आता त्यो बहादूर होता, त्याच्यापेक्षा दुसरा बहादूर त्याच्या बाजूला बसलेला. तो म्हणला, अरे तू काय वेडा आहेस का? समुद्राला आग लागल्यावर म्हणला मासे झाडावर नाही जात. अरे मासे झाडावर जायला त्या काय म्हशी आहेत का? नाही कळलं का तुम्हाला? तासभर चर्चा चालली आणि शेवटी एवढंच निघालं की याला निरर्थक विचार म्हणतात. काहीच अर्थ नाही ना याला. दुःखदायी विचार फार भयानक आहे. ज्या विचारातून दुःख प्राप्त होतं. महाराज, आम्ही कोणता विचार करू? आत्मनात्म विचार. कोहम कथमितम जातम. मी कोण आहे? मी इथं कशासाठी आलो? आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचंय? लक्षात नाही का? म्हणून मगाशी सांगितलं, मी वासुदेव तत्वता. हे कधी कळेल? कळो येईल विचारिता. हे विचार केल्यानंतर कळन. कारण माणसाचं जीवनच विचारावर आहे, आकारावर नाही. 100 किलोचा माणूस मग लई पगार आहे का त्याला? नाही. त्याचं स्किल, त्याचं नॉलेज, त्याचं क्वालिफिकेशन आणि त्याच्या या सगळ्या टॅलेंटवर त्याची सॅलरी ठरते. महाराज, त्याच्या आकारावर नाहीये, त्याच्या विचारावर आहे, त्याच्या हुशारीवर आहे. हे सगळं त्याच्या हुशारीवर ठरतं. म्हणून माणसाचं जीवन हे विचारावर आधारित आहे. लक्ष देऊन ऐका सज्जन हो. वर्ष श्राद्धची कीर्तनं ही गेलेल्यांसाठी नाहीत. जी गेली ती देवाच्या चरणाजवळ जाऊन विलीन झालीत आणि आपण सगळे त्याच लाईनीला आहोत. जायचंय बरं का? लक्ष देऊन ऐका, मला काय सांगायचंय. फार ध्यानपूर्वक कीर्तन ऐका. या
या कीर्तनाची ठेवण्याचं कारणच हे की राहिलेल्यांनी आता नीट राहावं. म्हणजे बोलणाऱ्याने बी बरं का लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे. आम्ही संत नाहीत ना म्हणून म्हणलो लक्ष देऊ नाही का. सांगायचं तात्पर्य महाराज फार भयानक फार या सुपेकर परिवाराचं आदरणीय ताई वगैरे या सगळ्यांचं खरंच धन्यवाद आहे. यांनी आमची जात धर्म बघितली नाही तर अलीकडचा काळ जाती धर्म पंथात लई राजकारण सुरू झालं महाराज. फार अवघड कंडिशन झाली. आम्हाला काय अडचण नाहीच आहे. लक्ष देऊ नाही का. आता ही दाढी काय म्हणायचे साहेब तुम्हाला. दाढी अफजल खानाची का तुमची माझी. अहो आपण कितीतरी पिढी आपल्या इथे आहेत. काय झालं लोक आपलं उगे येडेगत करायला लागली काहीतरी. काय झालं माहिती का. बघा तुम्ही पूर्वीचा काळ ताटात जेवतात लोक एकमेकाच्या. चांगली होती माणसं. आता हे कार्यालय मला वाटते कुणाच आहे कार्यालयाचा मालक कोणी अख्तर साहेबच आहेत का. बरोबर तुम्ही पॅनलचीच माणसं ठेवली सगळी एकाच. वा एक नंबर काम आहे. मला काय सांगायचे आता आम्ही काय आदिलशाही निजामशाही तिकडून आलो का इकडं. अहो संतोष महाराज आमच्या कितीतरी पिढ्या इथल्या आहेत. लई पिढ्या आमचे आजोबा आमचे वडील कीर्तनकार आहेत रुपेश महाराज. मला सांगायचे काय मला सांगा या परिवाराने मला फोन केला काहीतरी आवर्जून निवड केली असेल ना. नाही तर अलीकडच्या काळात तारखा घेऊन कॅन्सल झाल्यात प्रवीण गुरुजी. म्हणजे काय झालं म्हणले मुसलमान बोलावते तुम्ही म्हणले पुण्यस्मरणाला. बरं ती तुमच्यातली नाही आमच्यातलीच म्हणतात. तुम्हाला वाटलं का तुमच्यातली सांगतात हिकडली म्हणजे इथली नाही सांगतोय मी तुम्हाला. अहो कौतुकच नाही हो माणसांना कुणाचं. कौतुक करायला शिकलं पाहिजे माणसाने. कुणा तरी चांगलं म्हणलं पाहिजे गाडी आयुष्यात आल्यानंतर. इतरांच्या समाधानात संतांनी समाधान मानलं. इतरांच्या दुःखात संत सहभागी झाले म्हणून ते संत झाले. आपण एखाद्याचा बंगला चालला एखाद्याचं चांगलं चालायला लागलं की लगेच त्याच्यावर टीका सुरुवात करतो. काय केलं असेल कुठून आणला असेल पैसा. काय करायचे तुला लोकांचं कुठून आणला पैसा. तू तुझं बघ ना. मला असं म्हणायचंय कर्तृत्ववान माणसाला अनेक अडचणी येणार. ज्यांच्यात मनगटात ताकद आहे ज्यांचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व सिद्ध आहे त्या माणसांना लई माणसं मागं वळणार. प्रत्येक क्षेत्रात हे सगळं गणित घडलेलंच आहे सज्जनावा. आणि म्हणून मला सांगायचंय काहींना माझं कीर्तन पटणारे गुरुजी काहींना नाही पटणार. आता नाही पटले तरी 12 वाजेपर्यंत सहन करायलाच लागणार आहे. लक्ष नाही का मला काय सांगायचंय. हे फार महत्वाचा बरं का विचार आहे. महाराज सांगतात हा प्रत्येक क्षणाला विचार करा. कारण तुमचा एकही क्षण विचार वाचून जाऊ देऊ नका. कोहम मी कोण आहे मी इथं कशासाठी आलो आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचंय. हा वासुदेव तत्वाचा विचार करा. आणि एक सांगू का संतांनी उपदेश केला आणि मनुष्य देहातला विचार प्रगट केला. संत उपदेश करतात मग महाराज आपण विचार नाही करत का. आपण विचार करतो पण विचार लपलेला आहे. हा लपलेला विचार प्रगट करण्याचं काम संत करतात. मग कोणता विचार सारा सार विचार करावू ठाऊठी. सारा सार विचार करावू ठाऊठी. सारा सार सारा सार विचार करावू ठाऊठी. सारा सार विचार करावू ठाऊठी. सारा सार करावू ठाऊठी. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करावू ठाऊठी. सारा सार विचार
विचार सांगितला तो परमात्म्याचा, विचार सांगितला तो नामस्मरणाचा. मग महाराज आम्ही कसा विचार करावा? तर तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग कोणता विचार तो विठोबा रखुमाई.
नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान सजना हो अल्पशा बुद्धीनं. अभंगाचं चिंतन या ठिकाणी मांडलेलं आहे. 11:15 वाजलेत. आपल्याकडे वेळेचं थोडं बंधन आहे आणि म्हणून या ठिकाणी थोडासा महत्वाच्या विषयाला या ठिकाणी स्पर्श करायचा आहे. अभंगाचं चिंतन या ठिकाणी मांडत असताना भगवत चिंतनाचा नामस्मरणाचा विचार करा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. आणि म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण भगवत चिंतन नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सारासार विचार करा. नामधरा कंठी विठोबाचे. आणि विठोबाचं नामस्मरण या ठिकाणी मुखात घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाण्याची पर्वणी तुम्हा आम्हाला आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. संत समागमाची आवड धरा आणि तातडीनं परमार्थ करा. कारण तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत या कार्यक्रमाच्या प्रसंगी कैलासवासी आदरणीय राजेंद्र सदाशिव दत्तात्रेय सुपेकर या ठिकाणी दादांना जाणं झालं. पण खऱ्या अर्थानं या परिवारावर फार मोठं दुःख आहे. सजना हो अतिशय कमी वयात या ठिकाणी दादांचं जाणं झालं. भगवान परमात्म्याने त्यांच्या चरणाजवळ त्यांना विलीन करून घेतलं. या जगतावर या भूतलावर या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस एक ना एक दिवस परमेश्वराच्या चरणाजवळ विलीन होणार आहे. परंतु या ठिकाणी कष्टात उभा केलेला परिवार आदरणीय 2 चिरंजीव आहेत, मुलं आहेत. लेकराचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर काहीच दिवसात या ठिकाणी बाबा या ठिकाणी या सर्व परिवाराला सोडून गेले. आदरणीय ताईसाहेब असतील या सगळ्या मंडळींनी फार मोठं दुःख या एका वर्षात सोसलं असेल. निश्चितच खऱ्या अर्थानं एका पत्नीसाठी पती जाणं तिच्यासाठी फार मोठं दुःख आहे. लेकरांसाठी बाप निघून जाणं त्यांच्यासाठी फार मोठं दुःख आहे. या परिवाराचं दुःख निश्चितच फार मोठं आहे सजना हो. परंतु या परिवाराला मी या कीर्तनातून सांत्वनपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन की आपल्याही पेक्षा फार मोठी दुःख संतांनी सहन केली. यांच्याही जीवनात फार मोठे प्रसंग आले. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत मुक्ताबाई, निवृत्तीदादा, सोपान काका, राजू पाटील. मुक्ताबाई लहान आहे बरं का, 7 वर्षाची. मुक्ताबाई म्हणते दादा, ए दादा, अरे लोक झोळीत पीठ टाकत नाही आपल्याला पाणी पिऊन देत नाहीत. मुक्ता म्हणते दादा सांग ना काय झालं. दादा म्हणतो अरे मुक्ता काही नाही रे बाबा, पण खरं सांगू का. महिला मंडळ थोडं लक्ष देऊ नाही का. सांगायचं तात्पर्य असं आहे, इवलीशी 7 वर्षाची मुक्ताबाई पण दुःख किती मोठं उभं राहिलं आयुष्यात. पहा, मी अशी माणसं बघितली गड्याजवळून. फार कमी वयात त्यांची माणसं त्यांना सोडून निघून गेली. संत मुक्ताबाई काय जगू नाही दिलं समाजाने यांना. 7 वर्षाची मुक्ताबाई, अंतकरण तिचं दाटून आलं, हृदय भरून आलं. मुक्ता म्हणते दादा, अरे हा समाज आपल्याला पाणी पिऊन देत नाही, सांग ना काय चुकलं का. कोणीतरी दगड घ्यावा आणि या ठिकाणी मुक्ताबाईकडे फिरकावा. तो आलेला दगड निवृत्ती दादाला लागावा. पण निवृत्ती दादा म्हणतो, हे मुक्ता, अरे नाही बाबा समाजाची काही चुकी. मग दादा सांग ना चुकी कुणाची आहे. कुणाची चुकी नव्हती हो. ना आई वडिलांची चुकी होती, ना देहांत प्रायश्चित्त कशा पायी दिलं. मुक्ताबाईसाठी खऱ्या अर्थानं प्रेम करणारा बाप देहांत प्रायश्चित्ताला निघाला. लहानशी मुक्ता म्हणती दादा, हे मी माझ्या बाबाशी बोलणार बरं का. आणि 7 वर्षाची मुक्ताबाई म्हणती बाबा, अरे समाज पाणी पिऊन नाही देत. सगळ्या मैत्रिणी खेळतात, आम्ही सगळी खेळतो बागडतो, सगळ्यांना ग्लासभर पाणी आहे, पण मी गेल्यानंतर मला सगळे हिनवतात. काय चुकलं का आपलं सांगा ना बाबा. बाप म्हणतो बाई, उद्यापासून आपल्या झोळीत लोक पीठ टाकतील, आपल्याला समाज फार प्रेम करल. आणि मग ब्रह्मवंद सभेत थेट या ठिकाणी हे विठ्ठलपंतांनी हाक दिली आणि ब्रह्मवंद सभेने आदेश दिला, देहांत प्रायश्चित्त विठ्ठलपंत. पण लेकरांसाठी बाप आज देहांत प्रायश्चित्ताला निघाला. मुक्ताबाईला जवळ घेतलं. मुक्ताबाई म्हणती बाबा, अरे काय झालं. मुक्ता, उद्यापासून लोक पाणी प्यायला देतील बरं का, काळजी करू नको, हाय नव तुझा बाप. एक सांगू का, हा बाप शब्द लय फार महत्वाचा बरं का. तळमळ झाली, अंतकरण दाटून आलं. ज्या दिवशी मायबाप निघून गेले ना सजना हो, ज्या दिवशी मायबाप निघून गेले त्या दिवशी मात्र तळमळ होत होती, अंतकरण दाटून येत होतं. माहिती नाही मुक्ताबाईला आईबाप निघालेत, पण खरं सांगू का, त्यावेळेस मात्र प्राण हा कासावीस होत होता.
पाण्यातून मासा बाहेर काढावा अशी अवस्था मात्र आज मुक्ताबाईची झाली. जैशी का मासोळी जीवनावी. ऐका सजना हो, 7 वर्षाची मुक्ताबाई म्हणते दादा अरे बाप निघून गेला रे, रुक्मिणी आई साहेब निघून गेल्या. थोडासा इफेक्ट किंवा मला आवडते, पण अर्ध्या रात्री खऱ्या अर्थानं जे बापाने मिठी मारली ती मिठी फार महत्वाची. डोळे भरून आले, अंतःकरण दाटून आलं, काय करावं समजत नव्हतं. निवृत्ती दादा म्हणतो मुक्ता काय झालं? मुक्ता म्हणती दादा अरे बाबांना म्हणावं एकदा मिठी तरी मारायची लेकराला जायच्या आधी. अरे का सांगितलं नाही? सजना हो, पाण्यातून मासा बाहेर काढावा असं लेकराचं अंतःकरण दाटून येतं. बाप आयुष्यात फार महत्वाचा आहे. हे जसं आईचं काळीज तसंच बापाचं काळीज. पण आईच्या डोळ्यातलं पाणी दिसलं, रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्यातलं पाणी दिसलं, पण विठ्ठल पंतांचे डोळे भरून आले. हे मात्र कुणाला दिसतो? 10 दिशा आज मुक्ताबाईंसाठी होत होत्या. म्हणून सजना हो, आयुष्यात मायबाप लय महत्वाचे. लेकरं लहान असताना त्यांच्या आयुष्यातला बाप आणि आई जाणं त्यांच्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे. काही गोष्ट या मृत्यू लोकात फार दुःख देतात. तारुण्यात पत्नीचा पती निघून जाणं, लेकरांचा बाप निघून जाणं आणि बापासमोर त्याचं लेकरू निघून जाणं ही जीवनाची फार दुःखदायी गोष्ट आहे. मुक्ता म्हणती दादा पाणी देतील ना लोक आपल्याला. झोळीत पीठ नाही टाकलं, ज्ञानोबारायांची झोळी मोकळी राहिली. आई अरे विश्व माऊली ज्ञानोबाराय, ज्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना ताटे उघडायला लावली. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. दादा ए दादा, आता आईबाप गेल्यानंतर मला रे बाप आणि मला आई. ज्ञानोबाराय म्हणतात मुक्ता तुझी आई बी मी आणि तुझा बाप पण मी. बर का या सुपेकर परिवारातली आई आता दोन्ही प्रेम या परिवाराला देण्याचा प्रयत्न करेल. आता आईलाच बाप व्हावं लागतं कधी कधी. या दोन्ही लेकरांना बापाची आठवण दाटून येईल. पण सजना हो, धाडसाने आई मात्र आता उभी राहिलेली असेल. एकट्या स्त्रीला प्रपंच करणं, संसार करणं फार अवघड असतं. पण खरं सांगू का, त्या धाडसानं संसार प्रपंच करणाऱ्या स्त्रिया या महाराष्ट्रात रणरागिणी होऊन गेल्या. फार दुःख यांच्या आयुष्यात उभं राहिलं. ऐका दादा, अरे कुणाची जोडी मोकळी राहिली? ज्ञानोबारायांच्या झोळीत पीठ नाही टाकलं. ज्ञानोबाराय सांगतात मुक्ता अरे तुझी आई आणि बाप होण्याचा प्रयत्न करत बर का. ज्ञानेश्वरी, चांगले उपासष्टी, अमृत अनुभव, हरिपाठ देणारे ज्ञानोबाराय, पसायदान देणारे ज्ञानोबाराय आज शांत झाले. मुक्ता अरे काय झालं रे बाबा? मुक्ता म्हणती दादा अरे आई बापाची लय आठवण येते रे. एकदा बापाला मिठी मारायची होती. मुक्ता अरे होईल ना मी तुझा बाप, मी होईल आई, का काळजी करते? सजना हो, एक लाखातलं वाक्य बोलणार आहे, लक्ष देऊन ऐका. कृपा करून विक्षेप करू नका कीर्तनात, प्लीज कृपा करून बसा. ज्ञानोबाराय मुक्ताची आईबाप बनली. माझं खेड शिवापूर गाव आहे सजना.
5 वर्षाचा मुलगा आणि त्याचा बाप त्याला सोडून गेला. 35 वर्षाचं लेकरू श्रोक बसता निघून गेलं. तरुण मुलगा, लहान लेकरं आहेत घरी. 1 वर्षांनी जाण्याचा संबंध आला. धाडस नाही झालं. काय सांत्वन करायचं आम्ही? तरुणपणात गेल्यानंतर माणसांचं सांत्वन काय करायचं? त्यावेळेस त्या आजीला म्हणलं, आजी हे लेकरू इथं पायऱ्यावर बसले. आजी म्हणते, महाराज त्याचा बाप त्याला सांगून गेला येताना सायकल आणणारे. सांगा त्याचा बाप कधी येईन आता? गेली 2 वर्ष झालं त्याच पायऱ्यावर सायंकाळच्या वेळेला आजही पोरग बसतं. त्याला असं वाटतं त्याचा बाप कुठून तरी येईल. बाळा, अरे आलो बाबा तुझ्यासाठी सायकल घेऊन. पण त्याला अजून मी बापाची आठवण आहे. त्याला वाटतं मी बापाच्या हातावर झोपतो, बाप मला इथं एक पापा देतो, बाप निघून जातो. मुक्ता म्हणती, दादा सोडून तर नाही ना जाणार आता. पण मोठी माणसं त्यांचं कार्य आवरून निघून जातात बरं का, आणि म्हणूनच ती मोठी असतात. विश्व माऊली ज्ञानोबा सांगतात, विश्व माऊली ज्ञानोबा सांगतात, मुक्ता खरंच तुझी आई आणि बाप होण्याचा प्रयत्न करेल. मोठं वाक्य सजना हो सोबत घेऊन जा. ज्याची आई गेली त्यांनी आळंदीत विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं, आणि ज्याचा बाप गेला त्यांनी पंढरपूरला विठोबाच्या चरणावर नतमस्तक व्हावं. विठोबा हा जगाचा बाप आहे. आणि मग मुक्ताबाईचं जीवन 2 वर्ष मुक्ताबाईसाठी थांबले. 2 वर्ष मुक्ताबाईसाठी थांबले ज्ञानोबाराय. सोपान काकासाठी थांबले, निवृत्ती दादासाठी थांबले. पण हा शेवटचा आधार मुक्ताबाईच्या जीवनातला होता, आणि ज्ञानोबाराय समाधीला निघाले. ओ नामा मनी तया वाटत सेखनी चालली विभूती योगियाची. मुक्ताबाई म्हणते, दादा अरे आईबाप झाला रे आता. आणि म्हणून सजना हो, हे संतांच्या जीवनातलं दुःख होतं. हे संतांच्या जीवनातलं दुःख होतं. आज या परिवारातला या ठिकाणी बाप गेलेला आहे, आणि म्हणून यांचंही मन या ठिकाणी कासावीस झालं असेल. चालली विभूती सजना हो, या ठिकाणी थोडंसं वेळेचं बंधन आहे. पण मी अखंड महाराष्ट्रभर 5 राज्यात कीर्तन करत असताना मी वास्तवातला बाप सांगण्यासाठी उभा करतो. हे सांगायचं तात्पर्य याच्यात मी तुम्हाला एकदा मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजिले हा विषयच नाही मांडला. खऱ्या अर्थानं आईचं प्रेम महत्वाचंच आहे बरं का. पण आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमापुढं बापाचं प्रेम मात्र झाकलं गेलं. बापाचं प्रेम झाकलं गेलं. आईने किती प्रेम करावं, आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविने प्रीती. पण छत्रपती शिवाजी राजांना घडवणारे आईसाहेब जिजाऊच आहेत. हे छत्रपती शिवाजी राजांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ आहेत. पण छत्रपती शिवाजी राजांसाठी त्याग करणारा बाप हा शहाजी राजा होता. हाही आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. थोडासा म्युझिकचा आवाज कमी करा. थोडे काही मिनिटं माझ्या सोबत चला, मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. हे सांगायचं तात्पर्य सजना हो, खरंच अनेक आक्रमणं झाली, अनेक गोष्टी झाल्या, पण शहाजी राजांचा त्याग हा बापासवे त्याग आहे. आईसाहेब जिजाऊ कळल्या विठ्ठल महाराज, पण शहाजी राजा बाप कुणाला तरी कळला पाहिजे गड्या. हे कौशल्या माता रडताना सर्वांनीच पाहिली. आवाज बरोबर आहे माझा आता. माता कौशल्या प्रवीण महाराज रडताना जगाने पाहिले हो. पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ आहे. हा बापही कुणीतरी अनुभवला पाहिजे. थोडासा इफेक्ट राहू द्या. ऐका सजना हो, आमच्या बसलेल्या प्रत्येक आईचे आज डोळे भरून आलेले आहेत. थोडा म्युझिकला आवाज राहू द्या ना. पण खरं सांगू का, आई तुम्ही एवढं प्रेम केलं ना, तुमच्या प्रेमामागे यांचं प्रेम झाकून गेलं हो. तुम्ही 9 महिने 9 दिवस आम्हाला पोटात ठेवलं, घरकन फिरलो तरी प्रेम केलं हो. अरे आमचा जन्म झाल्यावर
आमचं सौंदर्य, आमची पर्सनॅलिटी, आमचं दिसणं, आमचं वागणं हे पाहून जगाने आमच्यावर प्रेम केलं. पण आम्ही जिच्या पोटात होतो तिने आम्हाला पाहिलं पण नाही तरी प्रेम केलं. ती पहिली व्यक्ती म्हणजे आई आहे, न पाहता प्रेम करणारी लेकरावर. या आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम मात्र सज्जन झाकलं गेलं. आई पडद्याच्या समोरची कलाकार आणि बाप पडद्याच्या आडचा कलाकार आहे. अरे देवकीच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांनीच बघितलं साहेब. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या सुसाट्याचा वारा आणि या जीवघेणी अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर निघालेला बाप हा वसुदेव पण कोणीतरी अनुभवला पाहिजे गड्या. हा पण फार महत्वाचा आहे आमच्यासाठी. पण आई सगळ्यांनाच कळली हो, पण बाप कळणं लय अवघड आहे बरं का. म्हणजे आई तुमचं प्रेम कमी नाही, तुमचं जास्तच आहे म्हणून यांचं प्रेम कळलं नाही. ज्यांना कळलं त्यांना सॅल्यूटच आहे गड्या. सुपेकर परिवाराला माहिती आहे त्यांच्या जीवनातला बाप गेल्यानंतर त्यांच्या जीवनात काय दुःख आहे. आज पोरं लहान येतो, त्यांना वाटतं आता चांगले दिवस गड्या पाहिजे होता या क्षणाला आमचा बाप आमच्या सोबत. पोरं हाताला आली ना गड्या. आता सगळे जिथले तिथं झालं, लेकराचं लग्न झालं. तो रुपेश आणि तो कृष्णा महाराज काय अंतकरणात तळमळ आहे कार्यक्रमासाठी. म्हणजे महाराज तुम्ही लवकर या बरं का, कार्यक्रम आपल्याला फार सुंदर करायचा आहे. त्यांच्या जीवनातला बाप निघून गेलाय. पण खरं सांगू का, हे बापासाठी त्यांनी काम उभं केलं आज. महाराज पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी जिल्हा, ही अशी संस्कारक्षम पिढी या आमच्या मायबापांनी घडवली. आज मानलं पाहिजे गडे अशा माणसांना. महाराज आपण दोन्ही मुलांशी संवाद साधला, लई शांत मुलं येतो. आम्ही ताईंचा आम्हाला फोन आला, ताई म्हणले महाराज कीर्तन फार चांगलं झालं पाहिजे. खरं तर कंटिन्यू रोजचे 2-2, 3-3 कीर्तन करून महाराज फार आवाज माझा आता बसून गेलाय. संतोष महाराज रोज माझ्यासोबत गायला असतात. आता त्यांनी काल 4 कीर्तनाला साथ केली. हे सांगायचं तात्पर्य असे, पण आज तरी या आर्त ओढीतून का बोलतो माहिती का, आम्ही नेहमीच सांगताना महाराज आम्हाला प्रत्येक परिवारातला बाप आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. मी जेही कीर्तन घेतो ना रुपेश महाराज, ते प्रत्येक कीर्तनाआधी त्या परिवाराचा या ठिकाणी धांडोळा घेतो. राजू पाटील तुमच्या कार्यक्रमाला आलतो, तुमच्या जीवनात ती माणसं निघून गेली तुमच्या आयुष्यातली, त्यांनी तळमळीने सांगितलं. हे पुण्यस्मरणाचं कीर्तन आम्ही करणं म्हणजे फॉर्मॅलिटी नाहीये. त्या परिवाराची ओढ आम्ही इथं मांडली पाहिजे नाही, त्या परिवाराचं दुःख आम्ही मांडलं पाहिजे नाही, आणि त्यांना सांत्वन या खऱ्या अर्थानं कीर्तनातून केलं पाहिजे नाही. हे कीर्तन लक्ष नाही का, आम्ही फार मोठे नाही, आमच्या वाणीवर कृपा ज्ञानोबर आहे तुकोबारांची. आणि म्हणून आईच्या प्रेमापुढे बापाचं प्रेम मात्र झाकलं गेलं सज्जना. मी दौंडला कीर्तनाला गेलतो, आई तुम्ही महत्वाचेच बरं का. अरे लई प्रेम केलं बाबा तुम्ही, लई म्हणजे लई. ते दौंडला कीर्तनाला गेलो, चालू कीर्तनातच एक पोरगी उठली, तिने माझ्या खिशात चिठ्ठी ठेवली. तिला म्हणलो काय झालं बाई, ती म्हणली महाराज आई गेली आमची, पण 2 वर्षापूर्वी झी टॉकीज मन मंदिराला कीर्तन बघितलेलं म्हणले 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेस तुम्ही वानवळा देणारी आई सांगितली ना, आज तेवढंच ऐकण्यासाठी 50 किलोमीटरवर आले. म्हणजे कुणाच्या तरी स्टेटसला बघितलं तुमचं कीर्तन आहे, पण तेवढी रिक्वेस्ट करते जाता जाता सांगा माझी आई आणि मी बसताना बघितलं तुमचं कीर्तन. आई म्हणती, आणि खरंच माझी आई वानवळा देणारी होती. इथं बसलेल्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कुण्याही लेकीला विचारा, तिची आई वानवळ्या देणारीची. काहींची जिवंत आहे गड्या, काहींची निघून गेली बरं का. फार प्रेम. 80 वर्षाची आजी बघितली, 60 वर्षाची पोरगी. मला वाटलं बहिणीची द्या, ते जवळ गेल्यानंतर कळलं मुलगी नाही. आईचा पाय दुखतोय, लंगडती, तरी तांदूळाची कोण गाडीत टाकली. आईला म्हणलो आई यार जाव आहे, श्रीमंत आहे तुझा, 50 लाखाची गाडी आहे समोर, जो पाहिजे तो तांदूळ घेईन ना. आई म्हणली महाराज अहो तुम्हाला एवढं कळा ना. मला नाही कळलं आई. विचारा बरं कुठल्या लेकीला, ही लेक आईकडे गेली ना काय तोंडावणीच हात फिरवीन. ती कुडकुड करणारी म्हातारी लय महत्वाची बरं का घरात. तिचा खुरबुडीत हात आमच्यासाठी लय महत्वाचा आहे. अहो गुडघा दुखतोय तरी तांदळाची कोण गाडी टाकली, 50 लाखाची गाडी, जावई जो पाहिजे ते तांदूळ घेईल. पण तरी आईला विचारलं काय, आई म्हणली महाराज आता घरी गेल्या पोरगी या तांदळाचा भात करील आणि पहिला घास तोंडात घालील ना, आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी आई जाईल ना त्या दिवशी वानवल्या देणारी म्हातारी घरात शिल्लक नसल. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. पण हिच्या प्रेमापुढं यांचं प्रेम दाखलं गेलं. बाप मारणारा, हाणणारा, जोडणारा हाच सांगितला.
पण याच्या माग पडद्याआडचा बाप आहे जो प्रेम करणार आहे तो बी आमच्या समोर उभा राहिला पाहिजे. नाही विचारायला बसलेल्या लेकीला अरे केवढं लग्न केलं मोठं, काय तळमळ लागणार. या परिवाराचा विचार करा. आदरणीय त्यांचे जे चिरंजीव कृष्णा त्यांचं लग्न असताना या बापाची किती तळमळ असेल लागणार. काय काय करावं काय काय नसेल सांगा बरं तुम्ही मला. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकण आहे, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. कंटिन्यू करा म्युझिक. सांगायचं तात्पर्य आणि खरंच आहे असाच आहे बाप अंतकरणातून. लक्ष नाही का सजना हो, पण त्याच्या डोळ्यातलं पाणी मात्र सगळ्यांनी बघितलं पाहिजे रे. अरे बाप असो तरी कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. विचारान तुम्ही कुठल्या इलिकीला विचारा. ज्या दिवशी लग्न होतं बाप कुठं होता, आई मंडपा माग होता. आचार्याची किती द्यायची, कुणाची किती द्यायची. पोरगी म्हणती बाबा अरे परिस्थिती नव्हती तरी लग्न केलं का हो. बाप म्हणतो बाई अरे हाय ना मग तुझा बाप. पण ज्या दिवशी मातीत जातो ना गड्या, त्या दिवशी मातीतून परत नाही येऊ शकत ती माणसं. मी अशी तरुण पोरं बघितली प्रवीण महाराज. अरे तरुण पोराच्या गडव्यातलं पाणीच बापाच्या अंगावर पडणार. अरे म्हणलं टाक की बाळा. अरे लोक थांबली तर आंघोळ घालायची तुझ्या बापाला. ती म्हणजे महाराज अहो बनेलवरच बघितला हो, आज काळी पडलेली पाठ बघितली. लय आधी मिठी मारायला पाहिजे होती. लय आधी चिरा पडलेल्या पायाला कधीतरी तेल लावायला पाहिजे होतं. अहो कुडाची घरं होती साहेब, आता बंगले झाले हो. या जुन्या लोकांनी काय जपलंय आमच्यासाठी, काय जपलं गड्या. लई रागीट माणसं, लई तत्वी माणसं, खाडकन आमच्या एकवडली. पण खरं सांगू का, ज्यांनी ज्यांनी बापाचा मार खाला ती सगळी पोरं संस्कारी आहेत. लक्ष नाही का, सगळी एका लाईनी नाहीत, लाईन दोरीत, चांगल्या कर्माला आहेत, चांगल्या व्यावसायिक आहेत, चांगल्या उद्योगधंद्यात आहेत, यशस्वी झालीत पोरं आज. पण मला नेहमी एक वाक्य आवडतं आणि ते खरंच आहे. त्याच्यासारखा त्याग मात्र आयुष्यात कोणीच नाही केला. विराट कोहली, रोहित शर्मा या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत गेला. सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या की वाजवल्याच पाहिजेत, भारतासाठी खेळतात. पण हाय व्होल्टेजची मॅच साहेब, 1 रनासाठी अशी मुठी आवळून बसलो आम्ही जाग्यावर. टेलिव्हिजनवर पडद्यावर मॅच लागली. या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोचला, फटाकडे वाजले, टाळ्या वाजल्या. अरे पण गड्या तुमचा ना माझा बाप पाय दुखत होता, पेन किलरची इंजेक्शन घेतली वेदना शामत. पण या बांधावनी त्या बांधावा आमच्यासाठी गेला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे गड्या. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. असा अंतकरण कुणाकडे नाही. होतं का त्याच्याकडे काय. इथं बसलेल्या कोण्याही पोराला विचारा आधीची परिस्थिती काय होती. दिवाळी साजरी झाली साहेब, अहो नव्हती दिवाळी. तुमच्या माझ्या अंगावर फाटके कपडे होते विचारा, परिस्थिती आत्ता बदलली. पण फाटक्या कपड्यात बापाला पोरं नाही रावली. अहो नवीन दुकानात नवीन कपडे आणाय गेला आणि काय म्हणतो माहिती का, ना आम्ही बिगड्या महागातला महाग ड्रेस काढला. त्याच्या खिशात किती पैसे बघाय पाहिजे नाही साहेब, नाही बघितले गड्या. पण घेतला त्याने नवीन ड्रेस. त्याचा अंतकरण मात्र दाटून आलं, हृदय भरून आलं. ऐका सजना हो, हे माझे काही शेवटचे शब्द, या शब्दांकडे तुम्ही लक्ष ठेवा. ज्या वेळेस नवीन कपडे घेतले ना त्याने, बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अरे खमीस खवाटी फाटलेलं आणि सुई डोळ्यानं शिवलेलं आणि माझ्या बापाच्या धोत्राला किती ठिगळ जोडलेलं. महाराज त्याचा बाप गेलाय ना, त्याला विचारा काय दुःख आहे. लय मोठं दुःख असतो. तो बोलतो त्याची चिडचिड होती, पण त्याचं अंतकरण लोण्यागत मवे माहिती का. त्यांना पोरांचं चांगलं व्हावं असं वाटतं. वरतून छत गळत होतं. गुरुजी अहो प्लॅस्टिकची पिशवी टाकली हो आमच्या अंगावर बिचाऱ्यांनी. मग आम्ही त्या छतावर स्लॅब नाही टाकला पाहिजे का एक दिवस. नाही लक्षात आलं का तुमच्या. अरे पोरांनो, बापाने जर कष्ट केला असेल ना, त्या कष्टाचं फळ पोरांनी दिलं पाहिजे. त्याला लक्ष देऊ नका. तर ही कीर्तन यशस्वी आहेत. त्याला हिनवलंय ना त्याची झोपडी बघून, मग त्याच झोपडीवर बांगला उभा केला पाहिजे पोरांनी. तर ही कीर्तन यशस्वी, त्यानंतर पुण्यस्मरण, तर वर्ष श्राद्ध. अरे त्याला काहीतरी आम्ही देणं लागतो ना, त्याला काहीतरी आम्ही देणं लागतो. ही जुनी माणसं, शेवटची पिढी बापाला घाबरणारी, याच्यानंतरची पिढी बापाला घाबरल काय सांगता येतंय. शाश्वती नाही. थरथर कापतो अजून मी आम्ही आमच्या बापासमोर. कीर्तनकारी आमचा बाप संतोष महाराजांना माहितीये लई खतरनाक.
चुकलं की असं मागून उपारणं वाढायला येतो. मला म्हणतो लाईन दुरी चल, कीर्तन कुठे चाललंय हे शिकवलं का तुला? संस्कार दिले आमच्या आई बापांनी आम्हाला. इथं बसलेल्या कुण्याही लेकराला विचारा, अहो ही पोरं गात्यात, आम्ही सगळी तरुण मुलं आम्ही कला सादर करतो, आमचे मायबाप कधी टीव्हीला मोबाईलवर आम्हाला बघतात ना, अहो लई म्हातारीचं मंद आटून येतं. म्हातारं म्हणते पोरगं आहे माझं, कस काय परमार्थ ते का नाही, ही शान आहे म्हणले आमची. आणि परमार्थ हे महाधनच आहे, लक्ष नाही का? कोण्याही क्षेत्रात तुम्ही उच्च पदावर जा, आईबापाला समाधानाची. पण चांगले दिवस आले नेमकी माणसं राहत नाही. तो सगळं जिथल्या तिथं होतं ना, नेमकी माणसं निघून जातात. हे शेवटचे काही शब्द सजराव, या लेकीवर तर फार विशेष प्रेम आहे, फार विशेष प्रेम. एवढं प्रेम आहे गड्या. मला खरं सांगा, बसलेल्या कोण्याही लेकीला विचारतो लय बारी परिस्थिती होती का आई, तरी लग्न केलं की किती मोठं. पोरगी म्हणते बाबा 50,000ची साडी होती मैत्रिणीची. ते म्हणतो तुला काय करायचं बाई, तू नुसतं बोट ठेव, साडी घेऊन देतो तुला. ती खिशात रुपया नव्हता साहेब, रुपया नव्हता. मग तरी म्हणते कर्ज फेडा देईन मग लग्न करा. अरे केलं लग्न, मोठं कार्यालय, गुलाबजामचं जेवण. पण पोरगी म्हणते हे आई, अरे बाप नाही दिसत माझा. आई म्हणते मंडपा मागा असेल बघ. आणि खरंच आचार्याचे पैसे द्यायला गेलता. पैसे कमी पडले असते ना बिचाऱ्याकडे, पण लई मोठं लग्न केलं पुरीचं. ह्याचं बापाचं पुरी लई प्रेम आहे. अरे मी एक बाप आहे म्हणून सांगतो तुम्हाला. आज आमच्या लहान लहान लेकी ज्या वेळेस आम्ही घरातून बाहेर निघतो ना, कडकडून मिठी मारते ना आम्हाला. साहेब 4-4 दिवस, आता गेली 4 दिवस मी घरी नाही गेलेलो, बाहेर. एखादा व्हिडिओ कॉल केला ना, बापाचं मन नाही शांत होतं पुरीला बघितल्यावर. विचारा इथं बसलेल्या बापाला, हे बाप लग्न झालेल्या पुरीला भेटायला गेलं ना, त्याचं अंतकरण फार दाटून येतं. काय करावं काय नाही त्याला असं होतं. काय काय घेऊन जावं माया लेकीला. फार प्रेम आहे त्याचं, लक्ष नाही का? बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्या दिवशी पोरगी सासरी जाते ना, त्या दिवशी ह्याच्या डोळ्यातलं पाणी कोणीच नाही थांबवलं आजपर्यंत. वेगळं प्रेम आहे. मी संत साहित्यातला बाप तुमच्या समोर उभा केला, विठ्ठलपंत. मी वास्तवातला बाप आपल्या समोरचा उभा केला. या परिवाराची इच्छा इतिहासातला बाप सांगावा म्हणून शेवटची मिनिटं घेतो. मला माहितीये 12च्या पुढे कीर्तन गेलेलं आहे. थोडं प्रमाण, चाली, गायन याच्यासाठी थोडा वेळ जातो सजनाव. मला बोलायला फार कमी वेळ आहे. माझ्या नंतर 1-2च जणांनी जास्तीत जास्त लोक नाही जास्त बोलणार आहेत. पण आज तुम्ही मला एवढ्या लांबून बोलवले, माझं कीर्तन ऐकण्यासाठी बोलवलेलं आहे. श्रद्धांजली अर्पण होतीलच, पण ही शेवटची काही मिनिटं सोबत घेऊन जा. बाप होता छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनात. काय शौर्यवान. आईसाहेब जिजाऊंना शहाजीराजे सांगतात, महाराणी साहेब, अरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला, आदिलशाही, निजामशाही, कुतुब, डच, फ्रेंच, मुघल यांच्या मानगुटावर बसेल आणि स्वराज्य निर्माण करेल, असा पुत्र जन्माला घाला. काय शब्द होते सजनाव. एक एक शब्द महत्वाचा होता स्वराज्यासाठी. आणि तसाच पुत्र निपजला. तसाच ऐका ना, 32 मनाच्या सिंहासनावर निघाले शिवराजे. गुरुजी 32 मनाचं सिंहासन आईबापाने शिकवण दिलेली, पोरांनी विसरायची नसती. हा सुंदर मेसेज या प्रसंगातून. 32 मनाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजीराजे निघाले. गागा भट्ट शिवगर्जना करायला उभे. अरे अनेक दह्याचा, तुपाचा, लोण्याचा अभिषेक शिवराजांच्या अंगावर झाला. आणि या दंडकला प्रणाम करून या महाराष्ट्राचा वाघ आज 32 मनाच्या सिंहासनावर निघाला. आई साहेब जिजाऊ बाजूला उभे आहेत आणि बाळ शंभूराजे म्हणतात, आबासाहेब, अरे आनंदाचा क्षण आहे. तुम्ही छत्रपती झालेत आणि आई साहेब बी रडतात, तुम्ही बी रडताय. आनंद नाही झाला का आबासाहेब? शंभू बाळ विचारा मग आमच्या आई साहेबांना का रडतात त्या. आई साहेब, अरे का डोळ्यात पाणी आलं? आई साहेब म्हणतात, शिवबाराजे, अरे हे मुघल, आदिल, निजाम, कुतुब, अरे यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली आपली. भगवा अंधुक झाला होता. स्वराज्य कसं निर्माण होईल हे माहिती नव्हतं शिवबा. अरे त्यावेळेस स्वप्न बघितलं या आईनी आणि तुझ्या बापानी शहाजीराजांनी. अरे तू म्हणला ना तलवार का नाही दिली, वाघनख्या का दिल्या? तुझ्या बापाने तुला वाघनख्या नसत्या दिल्या तर तू अफजल खान फाडला नसतास. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. हे बापाला माहिती असतं पोराला काय पाहिजे.
शिवबाराजे म्हणत होते आबासाहेब अरे तलवार द्यायची, एका झपक्यातच अफजल उडवला राजांनी. आणि वाघनख्या हातात घेतल्या ना अंगावर काटा आला होता, अशी मिठी पडलेली अफजल खानाची कर 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 भाऊ वाजत होते. आणि या 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 वाघनख्या त्या क्षणाला आठवल्या, आमच्या आबासाहेबांनी वाघनख्या दिल्या. जगदंबा जगदंबा सपकन वाघनख्या शिरल्या आणि खपकन कोताळा बाहेर निघाला. कृष्णाजी भास्करांनी वार केला, वार हुकला. सय्यद बंडा या ठिकाणी धावून आला, 10 फूट 9 फूट उडी मारली आणि जीवा समोर बाजूला उभा आहे, नाभिक समाजाचा जीवा. अरे काय करशील जीवा, लाख मेले तरी चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जीवाला 10 फूट उडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरछावर उडवला आणि इतिहास कडडला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सदावा. युवागनख्याने अफजल वाढला. शंभूराजे आमच्या आई साहेब म्हणतात बापाने वाघनख्या दिल्या म्हणून पोरग यशस्वी झालं. तुमचं काय म्हणणं आहे? संस्कार बघा ना आई वडिलांचे काय पोरांवर आहेत. 32 मनाचं सिंहासन नाही महत्वाचं. आमच्या आई साहेबांच्या डोळ्यात पाणी येतंय. ही सगळी मुजरा करतात मला ज्यांनी महाराष्ट्रावर हौदस माजवला, पण माझ्या डोळ्यात पाणी काय माहिती का? 1 लाखातलं वाक्य खरंच हे सोबत घेऊन जा, हे लय महत्वाचं आहे आमच्यासाठी. हे 32 मनाचं सिंहासन शिवबाराजांसाठी महत्वाचं नव्हतं. आज महाराज सांगतात माझी पावलं जात नाहीये शंभूबाळ, कारण माझा तानाजी मालुसरे मला आठवतोय. तानाजी मालुसरे सांगतो राज अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं राज. ओ शंभूबाळ, अरे आपलं तानाजी आपल्यासाठी स्वराज्यासाठी गेलं, पोराचं लग्न नाही केलं, आधी कोंढाण्यावर गेलं. उदय भानाला उभा फाडला आणि शेवटी भेटायला गेलो तर देहातला प्राण सोडला होता. डोळे झाकले आम्ही त्यांचे. आणि मग सूर्याजी मालुसरे म्हणतो राज तुमचा तानाजी म्हणतो राजांना म्हणाव छत्रपती होताना एकदा आठवण काढा तुमच्या तानाजी मालुसरेंची. आज मी छत्रपती झालो, पण माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या आबासाहेब म्हणायचे शिवबाराजे तुमच्या संघर्षाच्या काळात ज्या माणसांनी तुम्हाला साथ दिली, या सिंहासनावर बसताना या यशाच्या काळात ती माणसं तुम्हाला आठवली पाहिजेत. हा सुंदर मेसेज शिवचरित्रातून आम्हाला मिळाला. हा या संघर्षाच्या काळात ज्यांनी साथ दिली होती, आता यशाच्या शिखरावर शिवबाराजे 32 मनाचं सिंहासन समोर होता. गागा भट्ट शिवगर्जना करत होते आणि शिवबाराजे निघाले. बाजीप्रभू देशपांडे नव्हते. आज तानाजी मालुसरे आठवले. राजे म्हणतात माझी माणसं नाहीत मला पाहताना. प्रौढ प्रताप पुरंदर कोण शिवगर्जना करतोय? गागा भट्ट. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसा सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. आणि भाई राजे छत्रपती झाले, शिवबाराजे शिवछत्रपती झाले. महाराष्ट्राला पहिला छत्रपती भेटला. ही कृपा होती बापाची. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सदावा. शेवटची 60 सेकंद घेतो महाराज. मला लांब कीर्तनाला जायचे, पुढे कीर्तन लांब, आम्ही कीर्तन झाले आम्हाला निघायचं सजना. परंतु ऐकणारा समाज आई फक्त तुमच्या डोळ्यात पाणी नाही बरं काही, पुरुषांच्या बी डोळ्यात पाणी आहे. त्यांना माहिती आहे आपल्या माणसांनी आमच्यासाठी काय केले. मला नेहमी लोक म्हणतात महाराज तुम्ही कुठल्या जातीचे? म्हणून मी महाराष्ट्रातल्या मातीच्या जात सोड. आणि मग धर्म म्हणलं धर्म माहिती नाही, जन्माला काय आलोय माहिती नाही, मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. अरे हिंदूंची भूमी आहे, हिंदुस्थान आहे. हा 18 पगड जाती 12 बलुतेदार यांनी एक निष्ठ केलेला महाराष्ट्र आहे. प्रत्येकाचं बलिदान आहे या मातीसाठी. हा शेवटचा 1 मिनिट फक्त शंभूराजांच्या वडिलांसाठी. इतिहासातला बाप आहे ना. नरढ्यावर तलवार होती महाराजांच्या. या मातीतून फरफटत दिलं शंभूराजांना. आणि फरफटत देत असताना असा योद्धा नाही पहिला जगाच्या पाठीवर. कर 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 बाहुदंड वाजत होते. 20 फुटांनी साखळदंड टाकले तेव्हा शंभूराजे पकडले गेले. काही म्हणतो राजे अरे काय होते? राजे म्हणतात कवी अरे कुणाची मजा आली या संभाजीला हात लावायची.
हात लावू शकत नव्हतं महाराजांना कोण. वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि समशेर घेऊन रणांगण गाजवणारे, हे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारा सर्जा होता तो झुकणार नव्हताच. या मातीतून उंटाला बांधून फरफटत नेलं, तिथंच कातडी संपली होती. आयुष्यभर कधी डोळ्यात पाणी नाही महाराजांच्या, आज डोळ्यात पाणी आलं. सोबत कोण आहे? कवी कलश सारखा मित्र. कवी म्हणतो राजे का रडताय? राजे म्हणते अरे या गडकिल्ल्यांना माहितीच नाही त्यांचा संभाजी. ए कवी, अरे त्या नद्या नाल्या ओसंबून वाहतायत, अरे त्यांना सांग ना त्यांचा शंभू पकडला गेला रे. अरे याची एक अवलाद ती विजापूरून आली अफजल खान, त्याला एका झपक्यात उडवला माझ्या बापानं. या औरंग्या काय चीज आहे, त्याला मला साखरदंड सोड. अरे कधी तुझं बुरहानपूर लुटून आलं तुला बी कळलं नाही रे, आणि तुला उडवायला लय वेळ लागणार नाही. पण त्या गणोजीला सांग या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर. सख्खा मेवना होता गणोजी, सगळे गड किल्ले दिले असते. जंजिरा राहिला एक जंजिरा. विठ्ठल महाराज जंजिरा बी घेतला असता महाराजांनी. खंत वाटत होती, डोळ्यात पाणी. हे कवी, अरे जंजिरा राहिला. अरे जंजिराच काय, अजून थोड्या वर्ष राहिले असते तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. पण हे शौर्य कुठून होतं? हे शौर्य आबासाहेबांकडून होतं. बाप सांगितलं तुम्हाला आज मी. हे सप्त्यातलं कीर्तन असतं ना, अजून पोवाडा घेता येतो. मला या परिवाराने सांगितलेलं पोवाडा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात नाही घेता येत म्हणून घेतला नाही, लक्ष नाही का. पण हे शेवटचा शब्द का सांगितला तुम्हाला महाराज? आपण सगळे रोजच कीर्तन ऐकतोय, पण तरी यांच्या अंगावर शहरे उभे राहिले असतील. एकच प्रसंग किती वेळा जरी ऐकला तरी काही प्रसंग असे ते अंतकरणात घर करून जातात. महाराज 40 दिवस देह फाडला शंभूराजांचा. मिठाचं पाणी अंगावर टाकलं, हळदी लावायला तुम्ही पाहिजे होती आई, पण मिठाचं पाणी टाकल्यानंतर पाण्यातून मासा बाहेर यावा आणि तडफडावा जगदंब जगदंब. आणि याच समयाला, या प्रसंगासाठी इथपर्यंत आलो. या समयाला कवी म्हणतो राजे, अरे परत डोळ्यात पाणी आलं. राजे म्हणतात कवी, आई साहेब आणि आबासाहेब आठवल्या रे. महाराणी सईबाई मी 2.5 वर्षाचा असताना निघून गेले, पण आमच्या आई साहेब आणि आमचे आबासाहेब शेवटची वार्ता करत होते की आपला संभाजी छावा आहे. आणि आमची आई म्हणती, आमचा बाप म्हणतो कवी, आमचा शंभू कुणासमोर झुकू नाही शकत. आणि खरंच छावा आहे तर छावा झुकणार नाही ना कवी, आज नाही झुकणार किती वार झाले तर. हे अरे ज्याचा बाप सिंह आहे ना त्याचं पोरग छावाच असतं, लक्ष देऊ नाही का. आणि छावा होते शंभू राजे, झुकणार नव्हते. औरंगजेब म्हणतो मेरे सामने लाया जाए, अरे हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था, अब 32 साल का हुआ है. हुजूर उसके सामने मत जाओ हुजूर, एका झपक्यात उल्टा करेल. महाराष्ट्रात रक्त है हुजूर. अरे मेरे तरफ से हो क्या संभाजी के तरफ से है हुजूर. आठवतंय का त्याचा बाप मिठाई ठेवून गेला निघून महाराष्ट्रानं. जगातला पहिला राजा ठरला, त्यांनी दुश्मनाच्या हातावर मिठाई दिली आणि महाराष्ट्रात परत आला. असा राजा नाही. आणि त्याचा पोरगा येतो हुजूर. हम आज किसके तरफ से नहीं, आज हम सिर्फ सच्चाई के तरफ से हुजूर. और ये सच है, संभाजी छावा है और वो झुकेगा नहीं आज हुजूर. 40 दिवस देह फाडलाय. प्रेरणा कुठून ऐका, ही प्रेरणा कुठून हे सांगतोय तुम्हाला. नरड्यावर तलवार ठेवली, नरड्यावर तलवार ठेवली. आणि औरंगजेब म्हणतो ये 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 आंखें सताती हमको, देखो निकम्मो है क्या इस जैसा कोई हमारे मुल्क में. अल्लाह ऐ परवरदिगार, अरे एक तो संभाजी देते, पूरी दुनिया पे राज करते हम. औरंग्याला शेवटपर्यंत उपजारी. औरंग्या यार तुला कळतं का, तू याडपाटेस का रे. अरे तू बापाला ग्लासात पाणी मोजून दिलंस, तडफडून मेला तुझा बाप तुझ्या समोर, आणि तू महाराष्ट्रावर सत्ता करतो. औरंगजेबाचा बाप म्हणतो औरंगजेब तुला महाराष्ट्रावर सत्ता नाही करता येणार. अरे तू मला तडफडून मारतोस, पण तू महाराष्ट्रावर सत्ता करू पाहतो ना, तिथली माणसं बाप गेल्यानंतर बी त्याला पाणी पाजतात. हे शौर्य या महाराष्ट्राचे औरंगजेब. आणि खरंच औरंग्याला सत्ता नाही करता आली महाराष्ट्रावर. हे शेवटचं वाक्य होतं. नरड्यावर तलवार ठेवली, डोळे काढले, हात कापले, जीभ कापली. पण महाराजांच्या जीवनात
असा मित्र उभा होता कवी कलश सारखा. अडचणीत मदत करणारे मित्र नको साहेब, अडचणीच नाही आल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा. कवी कलश आणि धर्मवीर शंभूराजेंसारखे. कवी कलशचे शेवटचे शब्द महाराज. कवी कलश म्हणतो, राजे अरे तुमच्या बरोबर मारायला लय भाग्य लागतो राजे. राजे मान खाली नाही जातोय. अरे मान खाली जाईल कशी, माझी आई म्हणती छावा आहे मी. हा शेवटचा श्वास आज हिंदू धर्मासाठी आहे. नरड्यावर तलवार ठेवली आणि शेवटचा शब्द डोळे मिटून घेतो. आबासाहेब तुमचा छावा झुकला नाही. आबासाहेब डोळे मिटून घेतो. आबासाहेब हा छावा तुमच्या भेटीला येतो. लई वार झाले पण औरंगजेबाला झुकवलं पण शंभूराजा झुकला नाही. धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवबाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती शंभूराजांनी शिकवलं. जगी ऐसा बाप व्हावा याचा वंश मुक्ती सदाबा. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी अंतःकरणातून प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय हर जय जय बोलिलेले पूर्वी वाकोडी क्षमा महाराज चाले म्हणे जाणे चला पाया पेगे महाराज तुम्ही देव तुकाराम देव तुकाराम 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 तरी गमदार विठ्ठल श्री ज्ञानदेव